चेतन आज खूप खुश होता. त्याने ऑफिसला सुट्टी घेतली होती, कारण आज तो त्याच्या मुलीला टीनाला भेटायला तिच्या शाळेत जाणार होता. आणि तिकडे जाताना त्याने टीनाच्या आवडीचे चॉकलेट, कपकेक खाऊ घेतला होता. पण चेतन शाळेच्या गेटजवळ पोहोचताच त्याने पाहिलं की पूजा टीनाला घेऊन घाईगडबडीने बाहेर येत होती. ते पाहून तो धावतच त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिला आणि रागातच बोलतो, "माझ्या मुलीला घेऊन कुठे जात आहेस? कोर्टाच्या आदेशानुसार महिन्याच्या पहिल्या सोमवार हा माझ्या मुलीला भेटण्याचा दिवस आहे आणि आज तोच दिवस आहे. त्यामुळे मला भेटायचं आहे. तिच्यासोबत वेळ घालवायचा आहे. त्यामुळे तिचा हात सोड आणि तिला माझ्याकडे दे." पण तरीही चेतनच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत पूजा न थांबता पुढे जात म्हणाली, "पुढच्या महिन्यात भेट. आज मी माहेरी जात आहे आणि थोड्याच वेळात माझी ट्रेन आहे. त्यामुळे त्यामुळे आम्हाला जाऊ दे." तेव्हा चेतन संतापून पटकन टीनाचा हात पकडत म्हणाला, "तू असं करू शकत नाहीस. तुला माहिती होतं की आज माझ्या मुलीला भेटायची वेळ आहे. तरीही तुला आजच तुझ्या माहेरी का जायचं आहे? आज माझा दिवस आहे. मला माझ्या मुलीला भेटायचं आहे." मग पूजा देखील वैतागून आपल्या घटस्फोटित नवऱ्याचा हात झटकत म्हणाली, "माझ्या मुलीचा हात सोड. आम्हाला उशीर झाला तर माझी ट्रेन चुकेल." आणि तिने जोरात धक्का दिला आणि टीनाचा हात सुटला व ती रागातच तिला उचलून घेऊन तिने रिक्षात बसवलं व त्या दोघेही रिक्षाने वेगाने निघाल्या. आणि मग चेतनही पुढे क्षणाचाही विलंब न करता दुसरी रिक्षा त्याने पकडली आणि त्यांचा तो पाठलाग करू लागला. तो खूप अस्वस्थ झाला होता. आज कितीतरी दिवसांनी मुलीला भेटता येणार होतं, म्हणून चेतनने ऑफिसमधून सुट्टीच घेतली होती. त्याच्या मनात गेल्या कितीतरी दिवसांपासून नियोजन होतं की तो टीनाला बोर्डिंग स्कूलमध्ये जाऊन भेटेल, तिच्यासोबत खेळेल, तिच्या आवडत्या बेसनच्या लाडू तो तिला देईल. पण ऐनवेळी पूजाने त्याच्या सगळ्या इच्छेवर पाणी फिरवलेलं होतं. त्यामुळे तो खूपच नाराज होता. पूजा व चेतन यांच्या घटस्फोटाला 1 वर्ष पूर्ण झालं होतं. 5 वर्षाची टीना तिच्या आईकडे राहत होती, पण तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च चेतनच करत होता आणि पूजाने तिला सर्वात महागड्या बोर्डिंग स्कूलमध्ये घातलं होतं. तेव्हा चेतनने या गोष्टीला विरोध केला, पण पूजाने त्याचं काहीच ऐकलं नाही. तिने तिचंच म्हणणं खरं केलं होतं. घटस्फोट नंतर देखील पूजा त्याला शांत बसू देत नव्हती की स्वस्थ जगू देत नव्हती. आज तर तिने हद्दच पार केली होती. कारण एका महिन्यानंतर चेतन हुरहुरत्या मनाने आपल्या मुलीला भेटायला आला होता. तिला आवडणाऱ्या चॉकलेट्स, खेळणे, बेसनचे लाडू तो प्रेमाने स्वतःच्या हाताने भरवणार होता आणि तो तिथे पोहोचला होता देखील. पण तरीही काही वेळासाठीही आता मुलीला पाहता देखील न मिळाल्याने त्याच्या डोळ्यात अश्रू आले. रिक्षात बसून तो मनातल्या मनात विचार करत होता की मी आता गप्प बसणार नाही. तिच्याविरुद्ध तक्रार दाखल करेन. मी माझ्या मुलीचा बाप आहे, तर ती मला भेटू का देत नाही? खरंच जर मला टीनाची कस्टडी मिळाली असती तर ती माझ्या घरी आनंदाने राहिली असती. आजी आजोबांचं प्रेम, माया तिला मिळालं असतं. पण या हृदयशून्य बाईने तिला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवून दिलं. तिला तर तिच्या मुलीबद्दल जरासुद्धा माया नाही का? ती असं कसं काय करू शकते? काही वेळातच चेतन स्टेशनवर पोचला. तेव्हा त्याने पाहिलं की पूजा टीनाचा हात पकडून ट्रेनमध्ये चढत होती. मग तोही त्यांच्या मागे मागे गेला. जनरल डबा होता, पण गर्दी फारशी काही नव्हती. तो सरळ जाऊन टीनाजवळ बसला व तिच्यासोबत बोलू लागला. तेव्हा पूजाने चेतनला पाहताच चेहरा पाडत चेतनला विचारलं, "तू माझा पाठलाग करत इथेपर्यंत आला आहेस का?" त्यावर चेतन म्हणाला, "तुझ्या मागे कोण आलं आहे? मी तर येथे माझ्या मुलीसाठी आलो आहे." आणि बोलता बोलता त्याने टीनाला मांडीवर घेतलं. तेव्हा तेव्हा टीना देखील आनंदाने बाबा म्हणत त्याच्या गळ्यात पडली. तिने त्याला घट्ट मिठी मारली. चेतनने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. चेतनच्या डोळ्यात पाणी आलं. मग त्याने आपल्या बॅगेतून डबा काढला व बेसनचे लाडू तो प्रेमाने तिला भरवू लागला. ट्रेन हळूहळू सुरू झाली होती. तेव्हा पूजा मनात विचार करत होती, आता तरी हा खाली उतरेल. पण चेतन मात्र मुलीशी बोलण्यात रमला होता. पुढच्या क्षणी ट्रेनचा वेग वाढू लागला. तेव्हा पूजा रागानेच बोलली, "आता संपूर्ण प्रवास आमच्याबरोबर येणार आहेस का? तू अजूनही उतरला नाहीस?" तेव्हा चेतन शांतपणे म्हणाला, "हो, आजचा दिवस माझ्या मुलीसोबत घालवणार आहे." हे ऐकून पूजा खूपच चिडली. आधीच तिचं डोकं सकाळपासून दुखत होतं. ती रागातच बोलते, "आमच्याबरोबर येण्याची गरज नाही. मला तुझा चेहरा देखील पाहायचा नाही. पुढच्या स्टेशनवर उतर, नाहीतर पुढच्या स्टेशननंतर तुला टीनाला हातही लावू देणार नाही, हे लक्षात ठेव." यावर चेतन काही बोलला नाही. फक्त तक्रारीच्या नजरेने तिला पाहत राहिला. त्याच्या नजरा
त्या दोघांच्याही नजरा मिळताच पूजाने चेहरा दुसरीकडे वळवला. तेव्हा चेतनला जाणवलं की वर्षभरात ती खूप बदलली होती. चेहऱ्यावरचं तेज, चमक हरवली होती. खूप ती बारीक झाली होती. 7 वर्ष एकत्र घालवलेल्या आठवणी त्याच्या डोळ्यासमोर नकळत जाग्या झाल्या. किती सुंदर दिवस होते ते. हिचं माझ्यावर किती प्रेम होतं. मी जरा उशीर झाला तर किती काळजीने व्याकुळ व्हायची. मला सतत फोन करायची. आणि आज मी अगदी शेजारी बसलो तरी माझी उपस्थिती तिला टोचत आहे. तर इकडे पूजाचं डोकं असह्य दुखत होतं. तिने गोळी घेतली होती तरी उपयोग होत नव्हता. त्यात चेतनने मूड अजूनच बिघडवलेला होता. मुलीला भेटू न देणं हीच त्याला योग्य शिक्षा त्याला द्यायची होती. पण हा तर तिच्या मागे आला होता. त्यामुळे डोकेदुखी आणखीन वाढली होती. घटस्फोटाच्या वेळी पूजाने कोणतीही रक्कम, पैसे चेतनकडून घेतले नव्हते. कारण ती स्वतः कमवत होती, स्वाभिमानी होती. पण चेतन मात्र मुलीच्या शिक्षणासाठी पैसे पाठवत होता. पूजाची डोकेदुखी असह्य झाली तेव्हा तिने रुमालाने डोके घट्ट बांधले. तेव्हा चेतन तिच्याकडे एकटक पाहत होता. ही असं रुमाल बांधते म्हणजे हिचं डोकं खूपच दुखत असणार. पण मला माहिती आहे औषध उपयोग पडणार नाही. हिला माझ्या हाताने डोकं दाबून घेतल्याशिवाय आराम काही मिळत नाही. ही तिची जुनीच सवय आहे. आणि आता डोकं एवढं दुखत असताना तिला नक्कीच माझी आठवण येत असेल. तर इकडे पूजा दुसरीकडे हाच विचार करत होती की हा माणूस एकेकाळी माझ्या डोकेदुखी वेदनांवरचा औषध होता आणि आज तोच माझ्या डोकेदुखीचं कारण बनला आहे. कारण आज त्याच्यामुळेच तिच्या मनात तणाव होता. थोडंसं जरी टेन्शन आलं तरी तिचं डोकं दुखायला लागायचं. ती डोक्याला हात लावून ट्रेनच्या खिडकीला खांदा टेकून चेतनकडे पाहत होती. तेव्हा अचानक चेतनने टीनाला दुसऱ्या बाजूला बसवलं आणि स्वतः पूजाच्या जवळ जाऊन बसला. त्याला इतक्या सहज जवळ बसताना पाहून पूजाने त्याच्याकडे संतापाने पाहिलं. जणू काही ती विचारत होती, हा काय आगाऊपणा आहे? पण चेतन शांतपणे म्हणाला, तुझं डोकं इकडे दे, थोडं दाबून देतो, तुला बरं वाटेल. पूजा स्तब्ध झाली. त्याच्याकडे रोखून पाहिलं आणि थंड आवाजात म्हणाली, इथून उठ. तुला माहिती नाही का, आता तू माझा नवरा नाहीस आणि मी परक्या पुरुषाला माझ्या अंगाला स्पर्श करू देत नाही. चेतन तिच्या डोक्याकडे पाहत उदास स्वरात म्हणाला, काही क्षणासाठी मला तुझा मित्र समज. तुझं हे दुःख मला पाहवत नाही. पूजाने त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे खिडकीबाहेर पाहू लागली. चेतन टीनाकडे वळून म्हणाला, टीना, तुझ्या आईला सांग ना माझ्याकडून डोकं दाबून घ्यायला. मी खूप छान मसाज करतो. तेव्हा टीनाही निरागसपणे म्हणाली, आई, बाबांच्या हातात जादू आहे. तुझं डोकं दुखणं गायब होईल. पूजाच्या मनात क्षणभर भावनेचं काहूर उठलं. पण तिने स्वतःला सावरलं आणि म्हणाली, टीना, तो तुझ्यासाठी बाप असेल पण माझ्यासाठी तो आता एक अनोळखी पुरुष आहे. पूजाचे हे तुटक शब्द ऐकून चेतनला वाईट वाटले. पण तो हिंमत हारला नाही. तो धीटपणे म्हणाला, 7 जन्म नाही पण या जन्मात तरी तू माझी बायकोच राहशील. 7 फेऱ्यांनी जोडलेलं नातं होतं आपलं आणि तेही काही कोर्टाच्या कागदावर संपत नाही. पूजाच्या डोळ्यात त्याने नजर टाकली. पण पूजा ठामपणे म्हणाली, तुला वाटतं मी तुझ्या आयुष्यात परत येईन, सर्व विसरून जाईन? चेतनने नजर खाली झुकवली आणि म्हणाला, तुझं माहीत नाही पण मी हा शब्द देतो की या जन्मात मी फक्त तुझाच राहीन. कोणत्याही दुसऱ्या स्त्रीकडे पाहणार देखील नाही. त्याचे हे शब्द ऐकून पूजाच्या मनात पुन्हा भावनेचं काहूर माजलं. पण तिने डोळ्यातून जाणवू दिलं नाही. ती तितक्याच ठाम स्वरात म्हणाली, तुझी ही डायलॉगबाजी बंद कर. जेव्हा मी तुझ्याजवळ होते तेव्हा तुला माझी किंमत नव्हती. तेव्हा तुला तुझं कुटुंब, जबाबदारी जास्त जवळचे वाटत होते. चेतन उदासपणे म्हणाला, तुझ्या मनाला एकदा मनापासून विचारून बघ, मी खरंच चुकीचा होतो का? एका पुरुषाचं त्याच्या कुटुंबाप्रती काहीच कर्तव्य नसतं का? पूजा तिरकस नजरेने हसतपणे म्हणाली, नैतिकता आणि जबाबदारीच्या गप्पा माझ्यासमोर तू मारूच नकोस. एका स्त्रीला तिचा नवरा पूर्णपणे हवा असतो. तुकड्यात विभागलेला नवरा तिला नको असतो. मग तो एखाद्या वकिलासारखी आपली भूमिका ठामपणे मांडत म्हणाला, पुरुष तुकड्यात तेव्हाच विभागला जातो जेव्हा त्याला आपलीच व्यक्ती समजून घेत नाही. आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडणारा पुरुष कधीही विभाजित होत नाही. तो कायम जोडलेला असतो. काही वेळाने पूजा म्हणाली, तुझ्या या दुहेरी विचारामुळेच मला तुझी चीड येते. तू कधीच माझा होऊ शकला नाहीस आणि मी तुला सोडलं आहे. आता तरी मला माझ्या परिस्थितीवर सोडून दे, जगू दे. चेतन दबक्या आवाजात म्हणाला, एक गोष्ट विचारू? ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, काय? मग चेतन हळूच म्हणाला, माझ्यापासून दूर जाऊन तू आनंदी खरंच आहेस का? तू खरंच सुखी आहेस का? आणि खरंच मी एवढा वाईट आहे का? जेव्हा तू एकटी असतेस तेव्हा तुला माझी कधीही आठवण येत नाही का? की फक्त माझ्यामध्ये कमतरताच होत्या? माझ्यात काही चांगलं नव्हतं का? पूजा उदास झाली.
बाजूला वळून बराच वेळ गप्प राहिली. मग हळूच म्हणाली, आता मी पुन्हा तुझ्या शहरात येणार नाही. माझ्या माहेरीच एखादं भाड्यानं घर घेईन आणि तिथेच नोकरी करीन आणि टीनाला देखील तिथेच शिकवेन. हे ऐकून चेतनच्या मनाला मोठा धक्का बसला. तो स्वतःशीच विचार करत होता, आता ही मुलीला माझ्यापासून आणखीनच दूर करायचा विचार करत आहे. तो खिन्न मनाने उठला आणि समोरच्या रिकाम्या सीटवर बसत म्हणाला, मी पुढच्या स्टेशनवर उतरतो. आता तुला अजून त्रास देणार नाही. मग बाबांना उदास पाहून टीना चेतनजवळ जाऊन बसली. ज्या सीटवर चेतन बसला होता तेथे आधीच एक सुंदर मुलगी बसली होती. ती दोघांचं बोलणं शांतपणे ऐकत होती. सुरुवातीला चेतन आणि त्या मुलीमध्ये थोडंसं अंतर होतं, पण टीना त्यांच्याजवळ येऊन बसताच ते अंतर मिटलं. आता चेतन आणि ती सुंदर मुलगी अगदी चिटकून बसली होती. त्यांच्या खांद्याचा आणि पायाचा स्पर्श होत होता. तेव्हा पूजाची नजर पुन्हा पुन्हा त्या दोघांच्या चिटकून बसलेल्यांकडे जात होती आणि डोकेदुखीमुळे आधीच तिचा मूड खराब झाला होता आणि आता चेतन त्या मुलीला चिटकून बसणं हे तिला अजूनच अस्वस्थ करत होतं. मग पूजा मनात विचार करू लागली, ही मुलगी किती निर्लज्ज आहे. जाणून बुजून माझ्या नवऱ्याला चिटकून बसली आहे. चेतन तिच्यापासून लांब बसण्याचा प्रयत्न करतोय, पण तरीही त्याला चिटकते आहे. पूजा समोर बसलेल्या नवऱ्याकडे बारकाईने पाहत होती, तर तो आजही तितकाच देखणा दिसत होता. आता दोघांमध्ये संवाद थांबला होता, पण नजरेच्या भेटीतून शब्दाविनाच खूप काही बोललं जात होतं. पूजाला याचा अधिकच त्रास होत होता. तिने आपल्या डोक्यावर असलेल्या रुमालाची घट्ट गाठ मारत रागानेच तिरकस बघत बोलली, टीना, तुझ्या बाबांना सांग इथे येऊन बसायला. हे ऐकताच चेतनने एका विचित्र नजरेने पूजाकडे पाहिलं. तो मनात विचार करत होता, जर नातंच संपलंय तर का म्हणते माझ्याजवळ येऊन बस. मग चेतनला पूजाची ती जुनी नजर सवय जाणवली. अगदी तशीच होती जशी तो कधी एखाद्या मुलीकडे चुकून पाहायचा तेव्हा ती त्याच्याकडे हक्काने रोखून पाहत असायची. आणि आत्ताही ती मुलगी चेतनला चिटकून बसली होती. हे पूजाला काही आवडलेलं नव्हतं. म्हणून चेतन टीनाला घेऊन पुन्हा पूजाच्या जवळ जाऊन बसला. यावेळी तो पूजाच्या अगदी जवळ बसला होता. इतका जवळ की त्याने लावलेला सेंटचा सुगंध तिला जाणवला. तो सुगंध जाणवताच पूजाच्या मनात विचार आला, आजही तो तोच सेंट लावतो जो मी त्याला आणून दिला होता. एकमेकांपासून लांब राहूनही तो माझ्या आठवणीपासून दूर काही जाऊ शकला नाही. तेव्हा चेतनने उदास स्वरात विचारलं, तू टीनाला तुझ्या माहेरी शिकवणार तर मी तिला कसं भेटणार. पूजा शांतपणे म्हणाली, ट्रेनने तर फक्त 5 तासाचं अंतर आहे, रस्ता आहे. तेव्हा चेतन हताशपणे म्हणाला, तुला तेच हवंय ना, की मी तुमच्या दोघींच्या आयुष्यातून कायमचं निघून जावं. पूजाने काही उत्तर दिलं नाही. थोड्या वेळाने चेतन पुन्हा बोलला, आईबाबांना वाटतं की मी पुन्हा दुसरं लग्न करावं. हे ऐकताच पूजा संतापून म्हणाली, मला का सांगताय, तुमची मर्जी. मी तर तुम्हाला वर्षभरापूर्वीच स्वतंत्र केलं आहे. आता मला विचारून लग्न करणार आहात का. तिच्या रागीट शब्दाने तो गप्प झाला. त्यांच्या शांततेकडे पाहून पूजा तिरकसपणे म्हणाली, काही वेळापूर्वीच तर म्हणत होतास ना की मी नेहमीच तुझाच राहीन, या जन्मात परक्या स्त्रीकडे पाहणार देखील नाही. तुम्ही पुरुष लोक असेच असता. चेतन तेव्हा शांतपणे म्हणाला, मी कधी म्हटलं की मी लग्न करतोय. मी तर फक्त आईबाबांचं मत सांगितलंय. पूजा रागाने पुन्हा म्हणाली, तुझे आईबाबा आणि तू मला काहीही देणं घेणं नाही. इतकं बोलून ती डोक्याला पुन्हा हात लावून बसली. तेव्हा चेतन हळूच आवाजात म्हणाला, डोकं खूप दुखतंय का, इकडे दे, मी दाबून देतो. शेवटचं तरी तुला एकदा स्पर्श करू दे. हे म्हणताच त्याच्या डोळ्यात पाणी आलं. ती पण शांत होती. इतक्यात ट्रेनचा वेग मंदावला. चेतन म्हणाला, कदाचित माझं स्टेशन आलंय, मी तेच उतरतो. आणि तो टीनाला उचलत म्हणाला, मी येतो बाळा, पुढच्या महिन्यात पुन्हा भेटायला येईन. तू व्यवस्थित राहा, काळजी घे आणि आईला त्रास देऊ नकोस, तिची देखील काळजी घे. ट्रेन थांबली होती. चेतनने पूजाकडे भरल्या डोळ्यांनी पाहिलं आणि म्हणाला, स्वतःची काळजी घे आणि कधी वाटलं की एकटं राहणं शक्य नाही तर मला फक्त एक फोन कर. मी कोणताही प्रश्न न विचारता, कोणताही किंतु न ठेवता आणि घटस्फोट विसरून तुला घ्यायला येईन. हे बोलून तो ट्रेनमधून उतरू लागला. तेवढ्यात त्याच्या पाठीमागून कोणीतरी त्याचा हात पकडला. तो न वळताच म्हणाला, टीना, आता जाऊ दे, लहान स्टेशन आहे, गाडी जास्त वेळ थांबणार नाही. पण अचानक त्याच्या कानावर पूजाचा आवाज उमटला, मी पण येते. चेतनने पटकन मागे वळून पाहिलं. तेव्हा त्याला समजलं की त्याचा हात टीनाने नाही तर पूजाने पकडला होता. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते. चेतन आश्चर्यचकित होत बोलला, खरंच तू माझ्यासोबत येतेस. पूजा रडतच म्हणाली, होय, मीही तुमच्यासोबत येते. मला माफ करा, माझ्या हट्टामुळे आपला घटस्फोट झाला. पण वर्षभर तुमच्याशिवाय राहून मी स्वतःलाच हरवून बसले आहे. आता अजून एकटे राहणं शक्य नाही. मला या पुढचं आयुष्य तुमच्यासोबत तुमच्या साथीने घालवायचं आहे. हे ऐकून चेतनला तर जबरदस्त धक्काच बसला.
तो वेड्यासारखं पूजाकडे पाहत राहिला. त्याला काही बोलावं काय नाही हे सुचतच नव्हतं. त्याच्यासाठी हा सुखद धक्काच होता. ट्रेन चालू झाली आणि ते भानावर आले. पण आपण इथे उतरलो नाही हे त्यांच्या लक्षात आलं. मग त्यानंतर ते तिघेही पुढच्या स्टेशनला सोबतच ट्रेनमधून उतरले आणि काही वेळानंतर त्यांनी पुन्हा मागे त्यांच्या शहरात जाण्यासाठी दुसरी ट्रेन पकडली. ते तिघेही एकत्र बसले होते. तेव्हा पूजाने डोक्याला बांधलेला रुमाल हलकाच सोडला. आता तिचं डोकं चेतनच्या खांद्यावर विसावलेलं होतं आणि तो हलक्या हाताने तिच्या कपाळावर दाब देत होता. तिचं डोकं दुखणं जणू क्षणातच गायब झालं होतं आणि ती विचार करत होती, आता सर्व गुंते सुटले आहेत व ती पुन्हा एका सुरक्षित आश्रयस्थानी परतली आहे. चेतनने तिला विचारलं, कितीतरी वेळा मी तुला समजू शकत नाही. तू बोलतेस एक आणि करतेस दुसरंच. ती हसत म्हणाली, जेव्हा तुम्हाला काही समजत नसेल तेव्हा मला पुन्हा पुन्हा विचारा आणि गरजच वाटली तर ओरडून विचारा, पण गप्प राहू नका. चेतन हसत म्हणाला, पण मला रागावता येत नाही. पूजा म्हणाली, तुम्ही खूप सरळ साधे आहात म्हणूनच आपला घटस्फोट झाला. तो क्षणभर शांत राहिला. मग सावधपणे विचारलं, तू घरी निघाली आहेस, पण जर आईशी तुझं अजूनही पटलं नाही तर काय करशील? तेव्हा पूजा त्याच्या डोळ्यात खोल नजर रोखून म्हणाली, 1 वर्ष तुमच्यापासून दूर राहिले आहे. आता सगळं समजलं आहे. तुमचे आईबाबा तुमची जबाबदारी तर आहेतच आणि माझं कर्तव्य देखील बनतं की माझी जबाबदारी ते वाटलं पाहिजेत. त्यासाठी आता यापुढे आपण दोघांनी समजून घेऊन वागलं पाहिजे. आपल्या भांडणाचा वाईट परिणाम आपल्या मुलीवर व्हायला नको पाहिजे, याची काळजी आपणच घ्यायला हवी. तेव्हा चैतन्यने सुद्धा तिला ठाम आश्वासन दिलं आणि आता ते तिघेही आनंदाने घरी निघाले आणि तेही कोणताच मनात किंतु किंवा गैरसमज न ठेवता. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.